आज बनवणार आहोत आपण कडक तिखट पुऱ्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला तर साहित्य पाहूया। एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे, एक छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गरम करून तेल घेतलेलं आहे, कोथिंबीर, तीळ घेतलेले आहेत थोडेसे, लाल तिखट, मीठ, हिंग, जिरी आणि ओवा थोडा बारीक करून घेतलेला आहे आणि हळद, मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं। चला तर आपण पुरी बनवायला सुरुवात करूया। चला तर आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया। एक वाटी मैदा आहे, मोठी वाटी आहे, एक छोटी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी लाल तिखट, हळद, जिरी, ओवा, थोडंसं हिंग आणि चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे तीळ आणि 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। आता हे सगळं साहित्य आपण मळून घेऊया। आधी अशा प्रकारे मळून घ्यायचं, सगळं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकून मळायचं आणि पुऱ्या बनवायला पीठ एकदम घट्ट असं मळायचं। हे अशा प्रकारे मी असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय, आणि 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे। 10 मिनिटं झालेले आहेत आपले पीठ मुरायला ठेवलेले। आता मी पुऱ्या लाटून घेते। खाली चिटकणार नाही त्याच्यामुळे थोडंसं पीठ लावलेलं आहे, कोरडं पीठ। छान पातळ पुरी लाटायची। जेवढं तुम्ही पातळ लाटताल तेवढं खुसखुशीत आणि आपली कडक पुरी होती। आता या ग्लासाच्या साहाय्यानं मी ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या पाडणार आहे। काटा चमच्यानं छोटे छोटे छिद्र पाडून घ्यायचे, म्हणजे पुरी आपली फुगणार नाही। पुरी फुगली की नरम होते। ते अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे। अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत, एकदम पातळ अशा लाटलेल्या आहेत, बघू शकताय। आता आपण तळून घेऊया। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आपल्या पुऱ्याला मस्त असा गुलाबी कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकताय। आता मी काढून घेते। आवाज बघा, कडक आवाज येतोय मस्त असा।
बारीक गॅसवर छान अशा गुलाबी रंग येईपर्यंत अशा पुऱ्या तळून घ्यायच्यात. पुऱ्या बघू शकताय आपल्या मस्त अशा कडक झालेल्या आहेत. काढून घेऊया. आवाज बघू शकताय कसला कडक येतोय. मस्त क्रिस्पी पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आपल्या कडक तिखट पुऱ्या बघू शकताय किती कडक झालेल्या आहेत. आवाज बघू शकताय. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.